पण शेवटी देव दैत्य दानव मानव बळेची भांडोनी सर्व स्त्रियादी अपूर्व वैभव आम्ही स्वयमेव भोगावे. आम्ही यांना मारताव आणि त्यांना सोडताव असं नाही म्हणला. सगळेलीच मारित असताव पण एक एकाला मारताव. लई प्रबल असले तर त्यांना सेक्युलर बनविताव पण आम्ही मारताव म्हणला. देव दैत्य दानव मानव सर्वांच्या स्त्रिया लुटणं, त्यांचं धन लुटणं, त्यांची घरं लुटणं, त्यांनाच हाकलून देणं आणि त्यांनाच लाचार बनवणं हे आमच्या कायद्याचं दुसरं कलम आहे. अशा प्रकारे आपापलं संविधान राजा रावण सांगतोय. आग्रह सांडून या पुलासिते ऐक माझ्या बोला रामाती दुःखे निमाला. सीते तुझ्या नादात ते येड झालं म्हणला. त्या ठिकाणी तू नाव घेऊन ते आरडू मेलं. त्याचं काय नाव घ्यालीस म्हणला. हे नव संविधान स्वीकार कर, हा नवा धर्म आहे म्हणला. कन्वर्ट होय फक्त, डायरेक्ट जन्नत. इथं ताणच नाही म्हणला. जिंदगीभर लोकांचं लुटायचं, शेवटी जन्नतीत जायचं. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावण धर्म शिकवतो. राम लक्ष्मण आहे की नाही हा संदेह पिठला पाही सुखे अनुसरे माझे ठाई म्हणून पायी लागला. राजा रावण त्या ठिकाणी धर्म सांगून थकला महाराज. म्हणला आत्ताच बातमी आल्या म्हणला, ब्रेकिंग न्यूज, राम मेला, लक्ष्मण मेला. तुझ्या पाया पडतो म्हणला, माया माझं स्वीकार कर, मला स्वीकार कर. अशा प्रकारे राजा रावण बघा, त्याचं जे मुख्य आहे ते इतरांची स्त्री लुटणं, यापासून तो परावृत्त होतच नाही, प्रयत्न सोडतच नाही. पाया पडील नाही तर जीवा मारतो म्हणेल, परंतु अपहरण करणं, परणारी भोगणं यापासून राक्षस परावृत्त होत नाही. तुझी भीड म्यारा धरली भारी राखिली शेषण मासावरी आता भोगिन बलात्कारी अंगीकारी मजसिते. किती प्रेमानं बोलला एवढा वेळ, आणि काय म्हणला, तुझी भीड 6 महिने राहतीये, आता जबरदस्ती करील बघ सीते, तुला सोडणार नाही बघ सीते. अशा प्रकारे त्या ठिकाणी दम द्यायला राक्षस अवलादीवर गेला. आला पालकी धरा छत्र सीतेने वरिला दशवत्र निशाने त्राटारे सर्वत्र करा गजर वाद्यांचा. लोकांनी म्हणले वजत्रीवालेली सांगा, म्हणला वजत्रीवालेली सांगा, छत्र आणा, माझ्यावर झाला, डुम 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 वाजवा म्हणला, आपलं झालं लग्न. अशा प्रकारे म्हातार नाचू लागलं. ऐसे रावणाचे वचन सीतेने टाकिले उपेक्षून गजापासी भुंके स्वान दशानन ते विभुंके. ऐसे सीतेचे, ऐसं रावणाचं बोलणं सीतेनं टाकून दिलं महाराज. कशा प्रकारे टाकून दिलं, ज्या पद्धतीमध्ये सांगतात, गजापासी भुंके श्वान, हत्तीच्या पुढं कुत्र भुकत महाराज, त्याचा जीव जाईपर्यंत भुकू द्या. कुत्र्यानं जर राग राग चावायचा विचार केला ना, कुत्र्याचे दात पडतेत, हातीची चामडी तुटत नाही महाराज. हत्तीच्या चामडीत सुद्धा दात शिरत नाहीत, पण हत्ती असलं पाहिजे. आताची लोक रामायणालाच येत नाहीत, काय हत्ती होती. असा एखादा रावण भेटला, रावणाचं घर बघितलं, तुम्ही कसं कमी येलो, ते म्हणते लोकांचे मुंडके मोडून तयार, मुंडके मोडायला.
एका बँकेमधून कर्ज मंजूर केलं. शेतकऱ्यांनी सांगितलं एका फाईलला 5,000 रुपये. किती? एका फाईलला 5,000 रुपये. 4,500 फाईल मंजूर केल्या. पैसे किती लुटले? आणि शेतकऱ्याला मिळतात किती? 30,000 रुपये. मिळणाऱ्या 30,000मध्ये तोंड घालून खाणारा हा राक्षस 80,000 रुपये पगार घेतो सरकारचे. राक्षस लोक म्हणतात पहिलं होते, आता जास्त आहेत. रावणाच्या काळामध्ये खूप कमी राक्षस होते आणि विशिष्ट ठिकाणी राहत होती. लंकेतच राहत होती, बाहेर नव्हती. आता घराच्या बाजूला राक्षस राहतात, घराच्या बाजूला नाही, घरात राहतात. घरात एखादा भ्रष्टाचारी असतो. त्यामुळे विशेष खूप अवघड आहे. या ठिकाणी सांगतायत राजा रावण म्हणू लागलेला आहे, माझं लगन लागलंय, माझं असं व्हायलंय, माझं ऐश्वर्य दाखवतोय, आपल्या ऐश्वर्याची प्रभुता दाखवतोय आणि सीतेला प्रलोभनाच्या जाळ्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न अजिबात सोडत नाही. देखोनी उत्तम पक्वान्न स्वयं वसवसी जे स्वान रावण 10 तोंडाचे शून सीते कारणे वसवसी. नाथ महाराज सांगू लागलेले आहेत, एखादा चांगला पदार्थ कुत्र्यानं बघावं महाराज, शिपूट आली तर भोभो करते, शिपूट आली तर भोभो करते. जवळ टाकीत नाही तवर महागच येतंय महाराज. जसं काय पोचलंय, ओळख नसू द्या, कुत्र एखादं शेपटान असंच करते. तशा प्रकारे राजा रावण सीतेच्या समोर सारखाच वसवस करतोय. देखोनी दही भाताचा गोळा झडपू धावे जेवी कावळा तेवी देखोनी जनक बाळा रावण काळा डोंब काग. त्या ठिकाणी सांगतायत ग्रंथ करते, काळा कावळा दही भाताचा हुंडा बघितल्यानंतर माग फिरतो, इकडून चोच मार तिकडून चोच मार, असं काव 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 कर. जवळ देत नाही तोपर्यंत तो पिच्छा सोडत नाही, असा डोंब कावळा प्रयत्न करतोय. रावणा देखोनिया सीता अल्पही बादान बादे चित्ता बैसलिया से निशंकता श्री रघुनाथाचे नेटे. श्री रघुनाथाचे नेटे. होय, महत्वाची गोष्ट आहे माणूस. जगामध्ये वावरत असताना काही लोक पाया पडतो म्हणतात, सन्मान दिल्याचं पाखंड रचतात आणि आपला धर्मापासून परावृत्त व्हायला लावतात. राजा रावण सगळं करतो म्हणतोय, पण राम सोड म्हणतोय. त्या ठिकाणी ऐका, आजही बरीच लोक असतात. काही लोक जेवण करत असताना आम्हाला म्हणले, श्लोक म्हणा महाराज. म्हणलं म्हणतो, पण काही विचित्र एक आठवण होते. म्हणलं सलग 15 दिवस मांसाहार सोडायचा, सुचिरभूत व्हायचं, नंतर म्हणतो. कारण तुमची अगोदर लायकी बनली पाहिजे ती श्रवण करण्याची. कारण नालायकांच्या समोर तत्वज्ञान मांडता येत नाही, आणि जरी मांडलं तरी त्याचा परिणाम होत नाही. राजा रावण त्या ठिकाणी सीतेला तशा पद्धतीत धर्मापासून बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःची जी काही निष्ठा आहे ती ढळवण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्व प्रकारे त्या ठिकाणी सीतेला रावणवय बनवण्याचा प्रयत्न करतोय. सीता पतिव्रता पण सभाय श्रीराम परिपूर्ण हे स्मरणे विन नित्य स्मरण मानी रावण तृणप्राय. रावणाला तृणप्राय का मानते? कारण स्मरणाशिवाय स्मरण. सीता मोठ्यानं राम 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 म्हणत नव्हती, ती सदोदित राममय होती. राम पदाचा नित्य अनुभव घेत होती. त्यामुळं
रावणाला तृणासारखं मानत होती. रावणाला तृणासारखं मानणं इतकं साधं नाही जितकं वाटतं, परंतु सीता मात्र बिनधास्त करतायत. ऐकोनी रावणाचे वचन प्रलोभयुक्त समाधान साधू पुढे भुंके स्वान तत्समान मानी सीता. तत्समान मानी सीता साधूच्या समोर श्वान भुंकावं, कुत्र भुकावं. कसं आहे, कुत्र भुकू लागलं हाड म्हणलं की त्याचं वजन वाढतं. त्यामुळं नको त्याची वजन वाढायला नको. सर म्हणत असतात कुणालाही प्रतिक्रिया द्यायची. खरंय ते. कारण बऱ्याच जनावर प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांचं वजन वाढतं. काही भारताच्या पोटांमध्ये आजूबाजूला कुत्रे भुकतात. लोक तात्काळ प्रतिक्रिया देतात. मोठमोठ्या डिबेटमध्ये कुत्रे असतात. तुम्ही बघा, न्यूज चॅनल लावलं की 4-4 दिसतेच. काय करते हो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत भुकते. आणि दोष असला लागलाय, कुत्रे दाखवण्याचा रोग भारतीय मीडियाला लागलेला आहे. कुत्र गलितच भुकलं पाहिजे, त्याचा आवाज गलितच दाबला पाहिजे. परंतु तो विषय आहे. नाथ महाराज या ठिकाणी म्हणतायत महात्मे त्याकडे लक्ष देत नाही. सामान्य लोक त्यांना महत्व देत असतात. महात्मे ज्या पद्धतीत कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाहीत, त्या पद्धतीत सीता राजा रावणाच्या भुंकण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. जेवी 10 तोंडाचे घुबड तैसी रावणाची बडबड ते सीतेसी न लागे गोड तद्विध चाड अपवित्र. तद्विध चाड अपवित्र त्या पद्धतीत सांगतायत. 10 तोंडाचं घुबड काय बोलणार आहे तो, बोलून बोलून किती जरी सन्मान दिला तर घुबड काय बोलणार आहे. त्याचा धर्म सांगत असत, त्याच काय सांगायचंय ते सांगत असतं. ते इतर मान्य करत नाही. तशा पद्धतीत घुबडाकडे लक्ष देऊ नये, तसं राक्षसांकडे लक्ष देऊ नये. त्यांना कन्सिडरेशन मध्ये घ्यायचंच नाही. त्यांना त्यांचं अस्तित्व आहे हे स्वीकारायचंच नाही. ही सज्जनाची जीत आहे. परंतु त्यांना विचारते तुमचं मत काय, घाल नको नालीत, काय करायचं, त्याचं काय करणार आहे मत, नाशेशिवाय दुसरं तू काय सांगणार आहे. परंतु पहिल्यांदा त्यांना विचारण्याची विकृती मूर्खांमध्ये असते, की सज्जनांमध्ये नसते. आमिषा लागे तळपे मासा परदार भोगी रावण तैसा श्रीराम बाणाचा पडेल फासा हे लंकेशा लक्षेना. हे लंकेशा लक्षेना. आमिष कवळ त्या ठिकाणी आमिष असत आणि त्या आमिषासाठी गळ गिळण्याची मानसिकता माशाची निर्माण होते. तशा प्रकारे सीता हे आमिष आहे. लक्षात ठेवा, सीता जी काही अभिलाष रावणाचा आहे, तो केवळ रावण मारण्यासाठी कारण पाहिजे. कारण लंकेतून येऊन डायरेक्ट रावण मारता येईल का हो? काय लागेल? कारण लागेल. रावणाच्या लक्षात यायला पाहिजे होत. आताची राक्षस हुशार आहे, अशी कारण सुद्धा जवळ फटकू देत नाही. परंतु रावण मूर्ख होता, त्याच्या लक्षात आलं नाही आपल्या नाशाचं कारण आहे. त्या नाशालाच अवश्य करण्याचा प्रयत्न राजा रावण करतोय. सर्प लागला रावणासे कडू परदारा गोड होय त्यासी लहरी रामबाणेसी क्षणार्धेसी निमेल. क्षणार्धेसी निमेल लहरी येता रामबाणेसी. होय, सांगताय काळ सर्प ढसलेला आहे रावणाला, म्हणून सीतेची अभिलाषा करतोय. सद्मार्ग त्याला कडू लागतोय आणि विषय त्याला गोड लागतोय.
कारण विषयांचा पडीपाडू गोड परमार्थ लागी कडू. आणि कडू असणारा विषय रावणाला गोड वाटतोय कारण मसन वाटा जवळ आलाय. असो हे सावधान सीता लोक लज्जेच्या लोकी कारथाड काठी करोणी हाता लंकानाथाची कवितसे. असो लोक विषय जर विचार केला तर कशा प्रकारचा लोक विषय आहे त्या ठिकाणी सांगतायत. आड काठी सीतेनं तोंड आडवं केलं, तोंडाला असा पदर झाला. कारण त्या अहंकाराची प्रत्यक्ष नजर सोशल डिस्टन्सिंग व्हायरस पासून ठेवायला पाहिजे. हे परमार्थाचं मुख्य सूत्र आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताची भक्ती नाहीये, जो रामाचा नाही ना, त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवायचं. सीतेने त्या ठिकाणी पडदा आतमध्ये धरला आणि त्या ठिकाणी लोकसंग्रहार्थ ती एक माता आहे. बिघडलेल्या लेकराला भटके हुए लोगों को क्या समझाती है, सीखो. जन्मोनी ब्रह्म याचे वंशी रावणा भाग्य वेद विभागिसी तो तू परदारा बिलासी से प्रथा मरसी अधर्मे. रावणा, अरे ब्रह्मदेवाच्या वंशात जन्माला आलास, तुला लाज कशी वाटणार? अरे अभ्यास किती केलास, वेदाचं विभाजन केलास. वेदाचं खंडन म्हणजे काय? वेद प्रत्येक व्याख्या सांगतो, त्या व्याख्येचं खंडन केलं जातं. आता बी डिबेट मध्ये काही राक्षस बसतात, आपण चांगला मुद्दा सांगा ते बरोबर बगल देत नेतात आणि पाखंडच सांगतात. तशा प्रकारे वेदानं सांगितलेले प्रत्येक चांगला रस्ता या राक्षस रावणानं काय केलेलं, खंडन केले. अशा प्रकारचं विखंडन करणारा इतका अभ्यासू तू रावण आहेस, परंतु अधर्मानं मरण्यासाठी का तयार होतोस असं माता शिकवताय. जेवी असुची विकल्पवंता रिद्धी सिद्धी नय हाता तेवी मी सती श्रीराम कांता तुझ लंकानाथा अपवित्रा. होय, एखादा तपस्वी आहे, यज्ञ करणारा आहे, पण असुचिरभूत आहे. त्याला सुचिरभूत राहणं महत्वाचं आहे, त्याशिवाय तो यज्ञ सिद्धीला प्राप्त होऊ शकत नाही. तसं रावणा, अधर्माची असुचिरभूतता तुझ्यामध्ये आलेली आहे, त्यामुळं तू त्या ठिकाणी आता सिद्धीला प्राप्त न होता मृत्यूला प्राप्त होशील असं सांगतायत. साळी भोज्य त्या सुकासी सांडोनी जाता नारळीसी ते फळ भक्षू म्हणता त्यासी चंचू भंगेसी तळमळी. होय, साळी खाणारा पोपट, साळी खाणार पाखरू नारळ खायला गेलं, काय होणार आहे? टुकटुक 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 गेलं थोबाड फुटून. तशा प्रकारे रावणा, आणि समजतोस इतकं सोपं नाही. खरं तर सीतेनं हे सांगायलाच नाही पाहिजे, कारण सीता आलतीच रावणाला मारण्यासाठी. परंतु लौकिक गोष्टीसाठी असं करावं महाराज. राक्षसाला समजून सांगावा, रास करू नये रे, बरं नसतं. पण सांगण्याच्या नादात राक्षसावर प्रेम निर्माण होणार नाही याची खात्री असली पाहिजे. माता सीता समजवण्याचा प्रयत्न करतायत. देवी तू तेजोनी स्वदारा भोगू जाता परदारा दुःखी होशील गादस शिरा गानधारा श्रीरामाच्या. रावणा, अरे त्या पद्धतीमध्ये जसं पाखरू साळ खाऊ शकत, नारळ नाही खाऊ शकत, तसा तू माझ्या नादी लागलायस. आता रामाच्या बाणानं
संपशील. पूजाची स्त्रिया लंकानाथा स्वैच्छे परपुरुषासी रमता त्यांची तुझ न माने पवित्रता धोईच्या घाता तू करीसी. रावणा, अरे तू कुणाला काय शिकवायला लागलास? थोडस माता शिकवण्याचा प्रयत्न. तुझ्याकडे 80,000 स्त्री आहेत, त्यापैकी एक स्त्री जर दुसऱ्याशी रमली तर तू दोघांचा घात करशील का? तुला जर स्वतःच्या स्त्रिया इतक्या सुरक्षित असाव्या वाटतात तर मी कुणाची स्त्रीच आहे ना रे. मग तोच भाव माझ्याबद्दल ठेवावा, पण राक्षसाचा तो भाव नसतो मला. राक्षस आपण कितीही करा, एका शब्दात सोडून द्या, अशा प्रकारची कायदे असतात राक्षसांची. परंतु माता सीता आपली माणुसकीची भाषा शिकवतात. देवी मी श्रीरामाची कांता तुझसी बोलणे अपवित्रता कैची अंग संगाची कथा मरसी वृथा विलास. रावणा, अभिलाषान मरसी. अरे मी रामाची पत्नी आहे. तुझ्या जशा अनेक आहेत तशी मी रामाची एक आहेस. एक आहे, मरण्यापेक्षा सत्य स्वीकार रावणा, असं म्हणताय. आत्मोपमेन्ना सर्वत्र जो पाहे तो ज्ञाता नर जैसी रक्षावी स्वदार तैसी परदारा संरक्षी. अरे नर कुणाला म्हणावं? जैसी स्वदार तैसी. सगळीकडे आत्मस्वरूपानं पाहणं. आता ही माणूस होती, त्यामुळं कायदा माणसाचा सांगतेय. लक्षात घ्या, त्यानं राक्षसाचा कायदा आधीच सांगितला. आता काही गरज आहे का कायदा सांगितला? आता काही गरज आहे का माणसाचा कायदा सांगण्याची? अजिबात नाही. परंतु माता सीता प्रयत्न करतायत, परिणाम होणार आहे का? होणार आहे का? व्यर्थ डिबेट आहे, व्यर्थ चर्चा आहे. परंतु माता सीता म्हणतायत आपल्यासारखं सगळ्यांचं मानावं की. मनसी श्रीराम जरी दूरी परितो तुझ मज माझारी नांदत आहे निरंतरे त्याची चोरी चालेना. त्याची चोरी चालेना. हे निश्चित निश्चिम भक्ताचं लक्षण आहे. परंतु श्रीराम म्हणली तुझ्यात बी आहे माझ्यात बी आहे, तुला वाटेल किसकिन दिलाय. आपले लोक म्हणतात अहो तुमचा बी धर्म आणि आमचा बी धर्म, तुमचा बी देव आणि आमचा बी देव, तुमच्यात बी देव आणि आमच्यात बी देव. अहो त्यांना आधी त्याचा धर्म सांगितलाय. लोकांचं लुटणं हाच आमचा धर्म आहे, लोकांचं खाणं हाच आमचा धर्म आहे. पण केविलवाणा प्रयत्न, जसं बघा भगवद्गीता कधी सांगितली, अर्जुनानं केविलवाणा प्रयत्न, अटळ युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न केला. टळलं का? माता सीता या ठिकाणी केविलवाणा प्रयत्न करतायत रावणाला शिकवण्याचा. परिणाम होणार आहे का? नाही. परंतु म्हणू लागलेली आहे तुला वाटेल रामासोबत मी चोरी करेल आणि सुखी राहील. माता सीता सांगतायत राम तुझ्यात आहे, राम माझ्यात आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत. आता तुझ्यात राम आणि माझ्यात राम याचा फायदा रावण कसा घेतोय ऐका. भोई भेणे जो पळोनी जाय जिकडे पाहे तिकडे भोय तैसाची श्रीराम माझा पाहे सभाय आहे परिपूर्ण. सभाय आहे परिपूर्ण. माझा राम कसा आहे? एखाद्याला जमिनीची भीती वाटू लागली, अर्थफोबिया,
जर समजा जमिनीची भीती वाटू लागली तर कुठं पाळणार आहे? आता देव करून पळाला तर किनगावला, अरे जमीनच आहे म्हणला इथं. पुन्हा त्या ठिकाणी राजूरला गेला, आणखी लातूरला गेला, जमीन संपणार आहे नाही. तसा जगामध्ये कुठं जरी गेला तर हृदयातला आत्मा असतोच, असं सीता अस्तित्व भावनेनं सांगतायत. त्या श्रीन चले चोरी मारी तयाची भोगी तापणारी घसा निवटील सेजेवरे संसारावरी उरुनी दी. हे सांगता आलं पाहिजे. राक्षसाच्या गावात गेलं तरी वर्णन रामाचंच करावं. 50 लोक असतील, एक राक्षस आला की म्हणते जाऊ द्या, रामायणाची चर्चा बंद करा. काही लोकांना वाईट वाटेल. अहो काय करतायत आपण? तो राक्षसांचा राजा आहे. चर्चा माता सीता कशावर करतात? रामावर. राम भावनेबद्दलची निश्चितता. राम किती सामर्थ्यवान आहेत. जर रामाच्या त्या ठिकाणी अस्तित्वाला, रामाच्या असण्याला, राम भक्ताला, रामाच्या पत्नीला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर ते राम घसा निवटन करते. राम असो की नसो, द्रोणांद्री पर्वत आणायला हनुमान गेले होते आणि त्या ठिकाणी ते काही गंधर्व आहेत, ते औषधी घेऊन देत नव्हते. काय म्हणले हनुमान? जर तुम्ही असं केलात तर राग कुणाला येईल? रामाला येईल. म्हणजे रामाच्या अस्तित्वाबद्दलची सदोदित जागृती असणं हे लक्षण भक्ताचं. कुणालाही भीती दाखवायची तर रामाचीच, आणि प्रेमाची पात्रता दाखवायची तर रामाचीच. मज पासोनी न सुटे सीता ऐसे बोल सीते वृथा रामे गिळला श्रीलंका नाथा पायता लुटुनी. त्या ठिकाणी सांगतायत, मज पासोनी, माझ्यापासून तुला अपाय आहे, आणि रामाच्या पुढे शरणागती हाच खरा उपाय, ज्यामुळे त्या ठिकाणी तू सुखी होशील. अशा प्रकारचा उपाय माता सीता सुंदरपणे राजा रावणासारख्या लेकराला, मूर्ख असणाऱ्या लेकराला मातेची ती तळमळ असते. माता प्रयत्न करतायत सांगण्याचा, परंतु राजा रावणाला गुण येईल का? येणार. कारण तो भ्रष्ट झालेला. का भ्रष्ट झालेला आहे? आहार बदलला. रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे का? हो, खरंय. काय बदललं? हो, आहार बदलला, विहार बदलला, राक्षस झाला. अहो, ज्याचा आजा भगवंताच्या बिंबीत खेळत होता, त्याचा नातू म्हणू लागला देवच नाही, देवाची बघतो. आहारात काय झाला? बदल. त्यामुळे आहारात बदल होऊ देऊ नका, विहारात बदल होऊ देऊ नका, असात्विकाचं खाऊ नका, असात्विकाचा संग करू नका. त्याशिवाय रामभक्तीवरती स्थिर राहताच येत नाही, असं ग्रंथकर्ते सांगतायत. त्यानंतरचा भाग. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.